हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 10 पाहणार आहोत. शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st March 2019 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019. Debit balances: sundry debtors 28,000, purchases 55,000, furniture 38,500, plant and machinery 60,000, wages 800, salaries 3,500, discount 800, bills receivable 14,400, carriage outward 1,000, postage 500, sales return 500, cash in hand 4,000, cash at bank 47,000, insurance 2,000, opening stock 17,800, trade expenses 1,500, warehouse rent 2,500, advertisement 1,000, building 20,000. Now credit balances: sales 1,20,000, rent 1,800, sundry creditors 38,500, purchase return 1,000, discount 500, bills payable 9,000, capital account Shipra 90,000, Manisha 30,000, current account Shipra 5,000, Manisha 3,000. Total of debit and credit 2,98,800. मित्रांनो, ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे. याचा अर्थ ही पार्टनरशिप फर्म फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. आपण स्वतंत्र करंट अकाउंट तयार करणार आहोत. त्याचबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं, या दोघीही त्यांच्या कॅपिटल प्रपोर्शन मध्ये प्रॉफिट शेअरिंग करतात. आता शिप्रा आणि मनीषाचा कॅपिटल प्रपोर्शन काय आहे तर 90,000:30,000. इट मीन्स त्यांचे जर 4 डिजिट लास्टचे 0 कॅन्सल झाले तर तो रेशो होईल 9:3, दॅट इज 3:1. या प्रोपोर्शन मध्ये ते प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअर करतात. ओके, जाऊया ऍडजस्टमेंट्स कडे. क्रमांक 1, स्टॉक ऑन 31st March 2019 वॉज ॲट ₹37,000. टिकमार्कची आवश्यकता नाहीये. सेकंड, सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 which is sold on 1st of April 2018. मित्रांनो, सेल्स ला टिक मार्क करूया आणि प्लांट अँड मशिनरीचा जो आयटम आहे त्यालाही टिक मार्क करूया. थर्ड, डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट्स ॲट द रेट 5% पर एनम. डेबिट बॅलन्सेस बघूया आपण. फिक्स असेट्स कोणते आहेत ते सर्वप्रथम पाहूया. अगदी सुरुवातीपासून फर्निचरला टिक मार्क करूया, फिक्स असेट आहे. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी बिल्डिंग नावाचे देखील फिक्स असेट आहेत. अशा 3 फिक्स असेट्स आपल्याकडे आहेत, त्यांना आपण टिक मार्क केली. ऍडजस्टमेंट क्रमांक 4, each partner is entitled to get commission at 1% of gross profit and interest on capital 5% per annum. या दोन्ही ऍडजस्टमेंटसाठी आपल्याला टिक मार्कची आवश्यकता नाहीये. ऍडजस्टमेंट क्रमांक 5, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 and salaries ₹500. टिक मार्क करूया, वेजेस अँड सॅलरीज. अँड लास्ट ऍडजस्टमेंट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सला टिक मार्क करूया. ओके, त्यानंतर मित्रांनो परचेसेसलाही टिक मार्क करूया कारण परचेस रिटर्न्स आहेत आणि सेल्सलाही टिक मार्क करूया कारण सेल्स रिटर्न आहेत. ओके, त्यानंतर आपण आवश्यक असणारे स्पेसिमन्स तयार करून घ्या. ओके, अगदी सुरुवातीलाच म्हटलंय, इन द बुक्स ऑफ शिप्रा अँड मनीषा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st March 2019, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड लास्ट पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूया. ओके, फर्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. सॉरी, सन्ड्री डेटर्स, इनर अमाउंट घेऊया 28,000. नेक्स्ट आयटम आहे परचेसेस. ट्रेडिंगच्या डेबिटला असतो. सगळ्यात सुरुवातीला आपण ओपनिंग स्टॉक घेऊया 2
ओपनिंग स्टॉक आउटरला अमाऊंट येईल 17,800. देन परचेसेस घेऊया 2 परचेसेस. इनरला अमाऊंट घेऊया 55,000. लेस करूया सेल्स रिटर्न क्रेडिट बाजूला दिलेत आपल्याला. परचेस रिटर्न 1,000 रुपीज. 55,000 मायनस 1,000 आउटर 54,000. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेऊया. डेटर्स नंतर एक वेळ जागा सोडूया. फर्निचर इनरला अमाऊंट घेऊया 38,500. नेक्स्ट आयटम आहे प्लांट अँड मशिनरी. असेट साइडला जी प्लांट अँड मशिनरी इनरला अमाऊंट येईल 60,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतील 2 वेजेस. अमाऊंट इनरला येईल कारण ऍडजस्टमेंट आहे 800 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील 2 सॅलरीज. इनरला अमाऊंट येईल त्यालाही टिक मार्क आहे 3,500. डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल कारण तो डिस्काउंट अलाउड आहे. डिस्काउंट आउटरला अमाऊंट येईल 800 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल. बॅलन्स शीटच्या असेट साइडला येईल तो बिल्स रिसिवेबल. आउटरला अमाऊंट येईल 14,400. नेक्स्ट आयटम आहे कॅरेज आउटवर्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 कॅरेज आउटवर्ड. आउटरला अमाऊंट येईल 1,000. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 पोस्टेज. आउटरला अमाऊंट येईल 500. नेक्स्ट आयटम आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून मायनस करतात त्यामुळे आपण क्रेडिट बाजूला सेल्स जे दिले ते घेऊया. सर्वप्रथम बाय सेल्स. इनरला अमाऊंट येईल 1,20,000. लेस करूया सेल्स रिटर्न. अमाऊंट आहे 500. 1,20,000 मायनस 500 1,19,500 इनरलाच कारण त्यावरती आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेट साइडला येतील कॅश इन हँड. आउटरला अमाऊंट येईल 4,000. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक. तोही असेटलाच येईल कॅश ॲट बँक. आउटरला अमाऊंट येईल 47,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल तोही 2 इन्शुरन्स. आउटरला अमाऊंट येईल 2,000 रुपीज. त्यानंतरचा आयटम ओपनिंग स्टॉक आपण घेतलेला आहे. ट्रेड एक्सपेन्सेस आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील 2 ट्रेड एक्सपेन्सेस. आउटरला अमाऊंट येईल 1,500. नेक्स्ट आयटम आहे वेअर हाऊस रेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच येईल 2 वेअर हाऊस रेंट. आउटरला अमाऊंट येईल 2,500. नेक्स्ट आयटम आहे ऍडव्हर्टाइजमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा आयटम येतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 2 ऍडव्हर्टाइजमेंट. आउटरला अमाऊंट येईल 1,000. अँड नेक्स्ट आयटम बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला. इनरला येईल कारण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावरती आपण 20,000. ओके. डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर झाले. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करूया. सेल्स आपण ऑलरेडी घेतले. रेंट आहे. क्रेडिट बॅलन्स आहे याचा अर्थ ते रेंट रिसिव्ड आहे. इनडायरेक्ट इन्कम आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय रेंट. आउटरला अमाऊंट येईल 1,800.
नेक्स्ट आयटम आहे सनरी क्रेडिटर्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतील. सनरी क्रेडिटर्स आउटरला अमाउंट येईल 38,500. नेक्स्ट आयटम आहे परचेस रिटर्न, ऑलरेडी आपण परचेसेस मधून मायनस केले. त्यानंतर आहे डिस्काउंट, डिस्काउंटचा हा क्रेडिट बॅलन्स आहे, याचा अर्थ डिस्काउंट रिसिव्ड आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय डिस्काउंट, इन्कम आहे ते 500 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे बिल्स पेएबल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल, लायबिलिटी आहे बिल्स पेएबल, आउटरला अमाउंट येईल 9,000 रुपीज. ओके. त्यानंतर आहे कॅपिटल अकाउंट्स. मित्रांनो कॅपिटल अकाउंट्स आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊया, पण ते आउटरला घेऊया. कॅपिटल अकाउंट्स आपण आउटरला का घेतोय, कारण उदाहरणामध्ये करंट अकाउंट आहे तेव्हा कॅपिटलची अमाउंट ही फिक्स राहते, बदलत नाही. फर्स्ट पार्टनर आहे शिप्रा 90,000 आउटरला येईल आणि सेकंड पार्टनर आहे मनीषा, आउटरला अमाउंट येईल 30,000. नेक्स्ट आयटम आहे पार्टनर्स करंट अकाउंट आहे शिप्राचा आणि मनीषाचा, दोघींचाही क्रेडिट बॅलन्स आहे. पार्टनर्स करंट अकाउंट आपण काढले, त्याच्या क्रेडिट बाजूला आपण बॅलन्स ब्रॉट डाउन करूया बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. शिप्रामध्ये अमाउंट येईल 5,000 आणि मनीषामध्ये येईल 3,000. ओके. या ठिकाणी आपले ट्रायल बॅलन्स मधले आयटम ट्रान्सफर करून झाले असतील. त्यानंतर आपण जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 1 कडे. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. आता हा जो स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आपण देऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, आउटरला अमाउंट येईल 37,000 आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक आउटरला अमाउंट येईल 37,000. ओके मित्रांनो, ऍडजस्टमेंट क्रमांक 2 कडे जाऊया. म्हटलंय सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स दिसतात 1,20,000. त्यामध्ये 2,000 रुपयांचे सेल्स हे सेल्स ऑफ मशिनरीचे आहे. याचा अर्थ रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड केली गेली आहे. सर्वप्रथम आपल्याला या सेल्स मधून सेल ऑफ मशिनरी मायनस करावं लागेल. त्यामुळे आपण फर्स्ट इफेक्ट देऊया लेस फ्रॉम सेल्स. ओके, लेस सेल ऑफ मशिनरी. किती रुपये आहेत तर 2,000 रुपये. 1,19,500 मायनस 2,000 1,17,500. ओके, आणि दुसरा इफेक्ट असेल प्लांट अँड मशिनरी सोल्ड आउट झाली. मग बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्लांट अँड मशिनरी 60,000 ची आहे. त्यामधून आपण लेस करूया लेस सेल ऑफ मशिनरी 2,000. ओके मित्रांनो, 60,000 मायनस 2,000 इनरलाच अमाउंट येईल 58,000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट क्रमांक 3 डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट्स ॲट द रेट 5% पर एनम. मित्रांनो आपल्याकडे 3 फिक्स असेट्स आहेत बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे आणि बिल्डिंग आहे. या तिघांवरतीही आपल्याला 5% ने डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचे. ओके, करूया मग. फर्निचर वरती डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करूया. 38,500 into 5 upon 100. फर्निचरवरती डेप्रिशिएशनची अमाउंट येईल 1,925 रुपीज. आपण डेप्रिशिएशन हे मायनस करतो लेस डेप्रिशिएशन 1,925. फर्निचरची किंमत होती 38,500 मायनस 1,925 केल्यानंतर अमाउंट येईल 36,575 रुपीज. डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट आपल्याला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर आउटरला अमाउंट येईल 1,925 रुपीज. ओके, आणखी आपल्याकडे दुसरी फिक्स असेट आहे प्लांट अँड मशिनरी. मित्रांनो प्लांट अँड मशिनरीची अमाउंट होती 60,000.
त्यामधून 2000 ची लेस केली, पण ही लेस कधी केली? ऍट द बिगिनिंग ऑफ इयर, म्हणजे आपल्याकडे 58,000 ची जी मशिनरी शिल्लक आहे ती फ्रॉम द बिगिनिंग ऑफ इयर आहे, म्हणून त्यावरती देखील आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू 5% ने पूर्ण वर्षाचं. 58,000 इंटू 5 अपॉन 100 कॅल्क्युलेट करूया. डेप्रिशिएशन येईल, लेस करूया ते. डेप्रिशिएशन येईल 2,900 रुपीज. ओके, मायनस करूया 58,000 मायनस 2,900. आउटरला अमाऊंट येईल 55,100 आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट येईल 2,900 आउटर. ओके, त्यानंतर आणखी एक आपल्याकडे असेट आहे फिक्स असेट बिल्डिंग, जिची अमाऊंट आहे 20,000. त्यावरती आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू 5%. 20,000 इंटू 5 अपॉन 100 लेस करूया ते. लेस डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केल्यानंतर 5% ने 1,000 रुपीज येईल. 20,000 मायनस 1,000 आउटर 19,000. ओके, डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग, आउटर अमाउंट येईल 1,000. ओके, या ठिकाणी 3 फिक्स ॲसेट्स वरती आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं. ऍडजस्टमेंट क्रमांक 4, each partner is entitled to get commission of 1% of gross profit. मित्रांनो, शिप्रा आणि मनीषांना ग्रॉस प्रॉफिट वरती 1% कमिशन पार्टनरशिप फर्म अलाउड करते. जेव्हा आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू तेव्हा हा भाग करूया, पण त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केल्याने म्हटलंय अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. नाउ पार्टनर्सला 5% त्यांच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट पार्टनरशिप फर्म अलाउड करते. शिप्राचं कॅपिटल आहे 90,000, मनीषाचं आहे 30,000. यावरती आपण 5% कॅल्क्युलेट करूया. आता ही ऍडजस्टमेंट आहे पार्टनर आणि पार्टनरशिप फर्म मध्ये. इंटरेस्ट पार्टनरशिप फर्म देते, म्हणजे पार्टनरशिप फर्मचा खर्च आहे, म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पण देऊया. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल शिप्रा 90,000 इंटू 5% केल्यानंतर येईल 4,500 आणि मनीषा 30,000 इंटू 5% 1,500. प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला पण इफेक्ट दिला आणि दुसरा इफेक्ट हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येईल, कारण ते पार्टनर्सचं इन्कम आहे. ओके, घेऊया बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल शिप्रा 4,500, मनीषा 1,500. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 5, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500. मित्रांनो, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहेत. ऍड करूया, आउटस्टँडिंग ऍड करतो आपण. ऍड आउटस्टँडिंग 200 800 प्लस 200 आउटर 1,000. आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग वेजेस आउटरला येतील 200 रुपीज. ओके, त्यानंतर सॅलरी देखील आउटस्टँडिंग आहेत. प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला सॅलरी आहेत, त्यामध्ये आपण ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग 500 रुपीज, 3,500 प्लस 500 आउटर 4,000 रुपीज आणि सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग सॅलरीज. अमाउंट आउटरला येईल 500 रुपीज. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 6, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला सन्ड्री डेटर्स दिसतात. 28,000 आहेत, त्यावरती 3% आपण कॅल्क्युलेट करूया. 28,000 इंटू 3 अपॉन 100 अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यानंतर येईल 840 रुपीज. लेस करतात RDD, लेस RDD 840 रुपीज.
28,000 minus 850 27,160 रुपीज आउटरला येतील. आरडीडीचा दुसरा इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असेल. टू RDD 840. ओके मित्रांनो, ऍडजस्टमेंट आपल्या संपल्या, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ऍडजस्टमेंट क्रमांक 4 मधला आपला पहिला पार्ट बाकी, पार्टनरला ग्रॉस प्रॉफिट वरती 1% आपल्याला कमिशन अलाउड करायचं आहे. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट करण्याकरता आपण ट्रेडिंग अकाउंटचं क्लोजिंग करूया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल आणि डेबिट साईडची टोटल करून घेऊया. मित्रांनो, क्रेडिट साईडची टोटल आपण केल्यानंतर लक्षात येईल 1,54,500 आहे आणि डेबिट साईडची टोटल ही 72,800 इतकी आहे. याचा अर्थ क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. ट्रेडिंग अकाउंट शोज अ क्रेडिट बॅलन्स. सो ऑन द बोथ साइड 1,54,500. ओके, 1,54,500 मायनस केल्यानंतर आपल्याला जे अमाऊंट मिळेल ते असेल ग्रॉस प्रॉफिटची 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,54,500 मायनस 72,800 अमाऊंट येईल 81,700. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन केल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बिगिनिंगलाच आपण ब्रॉट डाऊन करतो बाय प्रॉफिट ब्रॉट डाऊन 81,700. मित्रांनो, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला आहे. याचा अर्थ ऍडजस्टमेंट क्रमांक 4 मधला आपला अर्धा भाग जो बाकी आहे तो आपण घेऊया. इच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. नाउ ग्रॉस प्रॉफिट इज 81,700 on which 1%, it means last 20 cancel, it means 817 rupees commission is given by partnership firm to the partners. So it is an expenses of partnership firm. So first effect on the debit side of profit and loss account, 2 commission to Shipra, outer amount येईल 817 आणि मनीषा 817 रुपीज. ओके, सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येईल, कारण कमिशन हे पार्टनर्सला मिळणार आहे, ते त्यांचे इन्कम आहे. बाय कमिशन 817 for Shipra and same amount for Manisha. ओके, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आपण टोटल करूया. प्रॉफिट अँड अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल सर्वप्रथम करू आणि त्यानंतर डेबिट साईडची टोटल करू. ओके मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल येईल 84,000 आणि डेबिट साईडची टोटल येईल 27,599 रुपीज. इट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट also shows a credit balance. So on the both side 84,000 मायनस करूया आपण 27,599. जे उत्तर आपल्याला मिळेल ते असेल नेट प्रॉफिट. ट्रान्सफर करतो आपण ते पार्टनर्स करंट अकाउंटला. लिहूया टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन और ट्रान्सफर. आउटर अमाउंट सर्वप्रथम घेऊया आपण ती 56,401 रुपीज. ओके, आता हा नेट प्रॉफिट आपण शिप्रा आणि मनीषामध्ये त्यांच्या कॅपिटल प्रपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यांचं कॅपिटल प्रपोर्शन आपण मगाशीच काढलं होतं, ते होतं 3:1. इट मीन्स टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 4. सो जो नेट प्रॉफिट आला होता 56,401 रुपीज डिवाइड बाय आपण 4 केल्यानंतर आपल्याला मनीषाची अमाऊंट मिळेल ती असेल 14,100 आणि त्याला इंटू 3 केलं की त्यानंतर आपल्याला शिप्राची अमाऊंट मिळेल जे असेल 42,301 रुपीज. ओके, हा नेट प्रॉफिट आपण कॅरी डाऊन करतो किंवा ट्रान्सफर करतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. शिप्रामध्ये येईल 42,301 आणि मनीषामध्ये येईल 14,100. ओके, त्यानंतर आपण पार्टनर्स करंट अकाउंट क्लोजिंग करूया.
मित्रांनो करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणताही बॅलन्स नाहीये, याचा अर्थ त्यांच्या क्रेडिट साईडची टोटल आपण दोन्ही बाजूला मांडून घेऊया. ओके मित्रांनो, शिप्राची आपण टोटल केली तर ती टोटल येईल 52,618 रुपीज आणि मनीषाची टोटल येईल 19,417 रुपीज. आपण दोन्ही बाजूला ती मांडून घेऊया. 52,618 रुपीज, 19,417 रुपीज. सेम बॅलन्स कॅरी डाऊन करूया. बॅलन्स कॅरी डाऊन किंवा ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड 52,618 फॉर शिप्रा अँड मनीषा 19,417. ओके, आता हे करंट अकाउंटचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. करंट अकाउंट्स, फर्स्ट पार्टनर शिप्रा, outer amount is 52,618 rupees and another partner Manisha, outer amount is 19,417 rupees. ओके, त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड टोटल करू आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडची टोटल करू. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची आपली टोटल येईल 2,40,235 रुपीज आणि सेम अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील पाहायला मिळेल 2,40,235 रुपीज. ओके, अशा रीतीने आपलं हे बॅलन्स शीट टॅली होईल. ओके, थँक्यू.